हॅलो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत नाश्त्यासाठी कांदा पोहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा, इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कमी आहेत तिखट। एक छोटा कांदा घेतलेला आहे चिरून, इथे कोथिंबीर आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं आहेत, आणखी टोमॅटो आहे, आणखी जिरं आणि मोहरी। त्यात मी बटाट्याची फोडी घालणार आहे, हे बघा। तर चला आता आपल्याला आधी पोहे भिजवून घ्यायचे आहेत। तर चला आधी पोहे भिजवून घेऊया। हे बघा, आपले इथे पोहे भिजवून झालेले आहेत। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तापायला। त्यात आपण आता तेल ओतणार आहोत। अंदाजे आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। तेल थोडं जरा जास्तच टाका, कारण कांदा पोह्याला तेल लागतं भरपूर। जरा तेल असलं तर कांदे पोहे सुटसुटीत जसे होतात, व्यवस्थित असे। तर चला, आपलं तेल तापलेलं आहे। त्यात आता आपण आधी जिरं आणि मोहरी टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे, कांदा आणि कढीपत्ता। हे सगळं एकत्र टाकलंय, कारण मिरची उडते जरा तडतडण्याच्या अंगावरती, म्हणून एकत्र घातलं। हे मिश्रण आपल्याला थोडंसं परतच राहायचं आहे। आणि त्यात नंतर आपल्याला बटाट्याचे छोट्या काचऱ्या केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत। तर त्याला आधी आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा, ह्यात आता आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो टाकला नव्हता, आता टाकलाय, हे बघा। यालाही आपल्याला थोडा वेळ मऊ व्हायला द्यायचा आहे, टोमॅटो थोडा आतमध्ये। हा बघा, आपला टोमॅटो आता थोडा कांद्यात मिक्स झालाय, मऊ झालाय। आता ह्याला आपण हळद टाकणार आहोत, थोडी अर्धा चमचा हळद टाकायची। आणि आता आपण बटाट्याच्या ज्या काचऱ्या केलेल्या आहेत, हे बघा, एकदम पातळ कापून घ्यायच्या, कारण त्या शिजायला पाहिजे पटकन। हे बघा, आणि गॅस मंद ठेवायचा आहे। आता आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। चला बघूया, बघा मस्तपैकी आपल्याला छान कलर आले बघा। अजून थोडे बटाटे शिजायचे आहेत, बघूया शिजलेत का आपण। थोडा शिजायचं आहे बटाटा, आणखीन ह्याला 1 मिनिटभर ठेवून देऊया। तर चला बघूया आपण, हे बघा, आता आपला बटाटा शिजलेला आहे आतमध्ये। हे बघा, शिजलाय बटाटा। आता आपण यात पोहे टाकायचे। काय जण यात शेंगदाणे सुद्धा टाकतात, पण मी टाकत नाही, मला नाही आवडत शेंगदाणे। शेंगदाणे खाल्ले का पित्त होतं मला, आणि सर्रास आमच्या घरातली सुद्धा कोणी खात नाही शेंगदाणे। हिरवी खातात, पण पोह्यात घातलेलं नाही आवडत त्यांना। त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत।
तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा असेच कांदे पोहे करा, खूप सुंदर लागतात आणि बटाटे घातला तर खूपच सुंदर लागतं। हे बघा, ह्यात थोडीशी चवीसाठी मी साखर टाकते, किंचित, हे बघा किंचितशी साखर टाकायची। हे बघा, आता आपले सुंदर असे कांदा पोहे झालेले आहेत तयार। वरून कोथिंबीर टाकायची। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।